जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेने मागितली होती, मात्र ही जागा शिवसेनेला मिळाली नाही। त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीला या ठिकाणी बंडखोरी झाली, नाराजी होती। नाराजी दूर करण्यात आली। त्यानंतर निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। महायुतीच्या उमेदवाराचा या ठिकाणी विजय झाला। मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंच्या विजयानंतर आता शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगावमध्ये महायुतीच्या जल्लोषाचा कार्यक्रम भाजपच्या कार्यालयासमोर सुरू आहे। मात्र या जल्लोषामध्ये शिवसेनेचे कुठलेही पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले नाही। आपल्या सोबत या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर जिल्हा प्रमुख स्वतः आहेत, गटनेते आहेत, शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, हे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत। मात्र हे भाजपच्या जल्लोषाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले नाही। वरतून नेत्यांनी या जल्लोषामध्ये सहभागी व्हायचे नाही असे आदेश दिल्याची आपल्याकडे खात्रीलायक माहिती आहे आणि हीच माहिती आपण आपले जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। भाऊ, काय सांगणार आहे? महायुतीचा या ठिकाणी जल्लोष झालेला आहे, मात्र त्या ठिकाणी आपले भाजपचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते सहभागी झालेले नाही। नाही, नक्कीच आमच्या एका महायुतीचा धर्म आम्ही पाळलेला आहे शिवसेनेने। आमच्या एका डोळ्यात आशू आहे आणि एका डोळ्यात हसू आहे। तर आम्हाला असा आदेश नाही की आपण इथल्या याच्यात आपण जाऊ नये, परंतु आमचं नाशिकचं जे दुःख आहे ते आमच्या सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते आहे, यांना आहे, त्या अनुषंगाने आम्ही सामील झालेलो नाही। भाऊ, दुःख आहे ते वरतून नेत्यांकडून तसे काही आदेश आले आहेत की या जल्लोषामध्ये सहभागी व्हायचे नाही, कारण नाशिकमध्ये तुमच्या विरुद्ध विश्वासघात झालेला आहे। त्यामुळे नेत्यांकडून अशा काही सूचना आल्या आहेत, कारण कुठलेही कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झालेले नाही। नाही, शिवसेना ही एक निष्ठेने चालते, आदेशाने चालते। नक्कीच हा आमच्या शिवसैनिकांचा संताप असेल। एकही शिवसैनिकांचं म्हणणं आहे की आपला तिथे हार झालेली आहे, आपण महायुतीचा धर्म तंतोतंत इथं पाळलेला आहे। माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व आमदार शिवसेनेचे यांनी मेहनतीने जो शब्द दिला होता तो पाळलेला आहे। त्या अनुषंगाने जर आपण इथं मेहनत घेतो, एकतर्फी जवळजवळ 80-90% पेक्षा मतदान आपल्या इथल्या महायुतीच्या उमेदवाराला होते आणि मग नाशिकचा उमेदवार आपला का पडतो, ही संतापाची भावना आहे। त्या अनुषंगाने आम्हालाही आमच्या एका डोळ्यात आसू असल्या कारणाने एका डोळ्यात हसू आहे, परंतु अश्रूचंही महत्व तेवढंच आहे, म्हणून आम्ही सहभागी नाही। भाऊ, आपण जर बघितलं तर आता एकत्रित सर्व निवडणुका महायुती लढली, जी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त झाली होती की भाजपने विश्वासघात करू नये आणि शेवटी तेच झालेलं आहे। आता पुढच्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा इतर कुठले कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमामध्ये महायुतीचा धर्म आपण पाळणार आहात का आणि या संदर्भात नेत्यांशी आपण काही चर्चा करणार आहात का? आम्ही नक्कीच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, मान्य नामदार गुलाबराव पाटील साहेब आणि माननीय सर्व आमच्या जिल्ह्यातील आमदार यांच्याशी चर्चा करू आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची भूमिका काय असेल आणि काय असावी या माध्यमातून निर्णय घेतला जाईल। कारण की आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकनिष्ठता आणि महायुतीचा धर्म, आम्हाला जर ती निवडणूक लढवायचीच होती तर आमचे प्रतापराव पाटील हे तयार होते, 100% तयार होते। 100% काय 101% ते निवडून आले असते आणि येऊच शकले असते, अशी परिस्थिती आमची जळगावची होती। परंतु एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश गुलाबराव पाटील साहेबांना आला आणि आम्ही 2:45ला फॉर्म टाकणार होतो, परंतु 2:45ला मलाही असा फोन आला की त्यांचा फॉर्म टाकायचा नाही। या अनुषंगाने आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं एकच म्हणणं होतं सर्व कार्यकर्त्यांचं की हा आदेश किंवा ही प्रक्रिया माध्यमातून तिथे नाशिकला ती घडली गेली पाहिजे होती आणि त्याच माध्यमातून ते तसं घडलं गेलं पाहिजे होतं। परंतु नक्कीच या भाजपाच्या उमेदवाराने तिथे बंडखोरी केलेली होती आणि तो तिथला निर्णय त्या प्रकारे लागलेला आहे। तर अशा पद्धतीने नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोराकडून जो दगाफटका झाला, भाजपकडून विश्वासघात झाला, याचा प्रचंड संताप हा प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे आणि त्या संतापातून किंवा रागातून, रोषातूनच कुठलाही पदाधिकारी जळगावचा तो भाजपच्या जल्लोषाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे यांनी दिली आहे। तर दुसरीकडे आता या दगाफटकानंतर पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये महायुती सोबत भाजप सोबत राहायची की नाही, काय नेमकी भूमिका घ्यायची, या संदर्भात नेत्यांशी आपण चर्चा करू, अशी देखील माहिती आपल्याशी बोलताना जिल्हा प्रमुख यांनी दिलेली आहे। दरम्यान आता नाशिकच्या गोकुळ गीतेंच्या बंडखोरी आणि विजयानंतर आता जळगावच्या भाजप आणि शिवसेना या महायुतीतल्या दोघं पक्षांमध्ये नाराजी नाट्य या निमित्ताने सुरू झाला असून पुढच्या काळामध्ये याच प्रकारावरून आता फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।
कॅमेरा पर्सन शर्गिल कुरेशी सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.